श्री संत बाळूमामा प्रसन्न. आज फक्त 5 मिनिटे बाळूमामाचा संदेश ऐकून बघा व लक्षपूर्वक ऐका. तुमच्या जीवनात नवीन आनंदाची बातमी येईल. बाळूमामांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बाळूमामा म्हणतात, वाईट दिवसात तुमची मजा सगळ्यांनीच घेतली असेल, पण लक्षात ठेवा, चांगले दिवस यायला वेळ लागत नाही. आपल्या लोकांना ओळखण्यासाठी चांगली वेळ ही आपल्यावर आलेली वाईट वेळ असते. वेळेची किंमत ही पैशापेक्षा जास्त आहे, कारण गेलेले पैसे आपण कमवू शकतो, पण गेलेली वेळ आपल्याला काही केल्या कमावता येत नाही. वेळ खूप जखमा देते, म्हणूनच घड्याळात फूल नाही तर काटे असतात. आपलेपणा सर्वच दाखवतात, पण आपले कोण ही आलेली वेळच दाखवते. नात्याला जपण्यासाठी वेळ काढत राहा, नाहीतर जवळच्या माणसासाठी वेळ काढायला जाल आणि नातंच राहिलेलं नसेल. वेळेवर झालेल्या गोष्टी या बऱ्या असतात, नाहीतर सगळ्या गोष्टी हातातून निसटून जातात. बाळूमामांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी एक लाईक करा. आजचा हा संदेश लक्षपूर्वक ऐकून बाळूमामाला वेळेवर झालेल्या गोष्टी या बऱ्याच असतात, नाहीतर सगळ्या गोष्टी हातून निसटून जातात. कितीही पैसा कमवायला तरी वेळ परत कमवता येत नाही, त्यामुळे वेळेला महत्त्व द्या. बाळूमामा म्हणतात, मला वेळ नाही असे म्हणणारे कधीही आपली प्रगती करू शकत नाही. इतरांना वेळ द्याला तर तुम्हाला वेळ देणाऱ्या व्यक्ती तुम्हाला मिळतील. नाही तर वेळ काढण्यासाठी मनापासून इच्छा असावी लागते. वेळ आहे तर सवड आहे. वेळ दिला तर महत्त्व, वेळेवर सर्व गोष्टी मिळतील. वेळेला दिलेले महत्त्व तर आयुष्य होईल सुकर. एकदा वेळ निघून गेली की सर्व काही निघून जातं, सर्व काही बिघडून जातं. त्याचा पश्चाताप करूनही काही उपयोग नसतो. बाळूमामा म्हणतात, वेळेचं काय आहे, आज चांगली आहे, उद्या वाईट आहे, मग ती असते त्यावेळी त्याची किंमत ठेवणे महत्त्वाचे असते. वेळेवरच सगळ्या गोष्टी अवलंबून असतात, पण त्याच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा त्याचा सदुपयोग करा. तुमच्यावर आलेली वाईट काळ तेव्हाच निघून जाईल जेव्हा तुम्ही त्यातून निघण्याचा मार्ग शोधाल. वेळेचे मालक तुम्ही होऊ शकत नाही, ती वेळच तुम्हाला तुमच्या मागे नाचवत असते. वेळ ही कधीही बोलून दाखवत नाही तर करून दाखवते. एका सेकंदाची किंमत तेव्हाच कळते जेव्हा त्या एका सेकंदात काहीतरी वाईट घडते. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. वेळाला कितीही पैसे द्या, किती काही परत येत नाही. आपला टाईम तेव्हाच येणार जेव्हा तुम्ही बोलणार, नाहीतर काहीतरी करणार. बाळूमामा म्हणतात, वेळ काढावा तुम्हालाच लागतो, तो काही तुमच्यासाठी काढून मिळत नाही. वेळेची किंमत जाणाल तर तो तुम्ही किंमत जाणेल. वेळ ही बोलून दाखवत नाही तर करून दाखवते. आपल्या स्वप्नांना योग्य मार्ग दाखवला तर नशीब बदलायला वेळ लागत नाही. आणि वेळ आणि परिस्थिती कायम तशीच राहत नाही. वेळ हळूहळू जाते, त्यामुळे त्या वेळेत राहण्यासाठी टाईम काढा. वेळ सगळ्यांना मिळते. श्रीमंत आणि गरीब असा भेदभाव ती अजिबात करत नाही. वेळ चांगली असो वा वाईट, शब्दाला जागणं आणि शेवटपर्यंत साथ देणं हीच आपली ओळख आहे. इतरांच्या चुका दाखवण्यात व्यग्र असणारे स्वतःच्या चुका शोधून काढण्यासाठी आपला वेळ काढत नाही. एखादी व्यक्ती आयुष्यातील अमूल्य अशी वेळ वाया घालवत असेल
तर ती आपले जीवन व्यर्थ घालवत आहे, यात काहीही शंका नाही. बाळू मामा म्हणतात, घड्याळाच्या काठावर जो चालतो तो आयुष्यात योग्य मार्गावर चालतो असे समजावे. पैसा कमवण्यासाठी इतका पैशाचा खर्च करू नका की तो खर्च करायला तुमच्याकडे वेळ राहिलेला नसेल. वेळेचं गणित ज्याने सोडवलं तो सगळ्या विषयात पास झाला म्हणून समजा. वेळ म्हणजे काय, 24 तासाचं गणित कळलं की सगळं आयुष्य सुखकर होते. संसारात वेळ महत्त्वाची आहे, कारण तो मिळाला की तुम्हाला काय करायचे ते कळते. बाळू मामा म्हणतात, वेळ खास असायला हवी असे काहीही गरजेचे नाही. आहे ती वेळ आपण खास करणे हे गरजेचे आहे. वेळ ही एखाद्या जादूसारखी आहे. एका चुटकीत ती कोणाचाही खोटा चेहरा काढून टाकते. वेळ चांगली की वाईट हे कोणावरच सांगून येत नाही. वाईट वेळ आली असेल तर त्याला सामोरे जा, कारण चांगले दिवस येणार आहेत. आयुष्य आपल्या लोकांना ओळखण्यासाठी खरी वेळ म्हणजे आपल्यावर आलेली वाईट वेळ. वाईट वेळ निघून जाते, जाताना ती चांगल्या लोकांचे खरे रूप देखील दाखवून जाते. वाईट वेळ येते ती आपल्याला आयुष्य नव्याने घडून दाखवायसाठी. आलेली वाईट वेळ एकदा निघून जाईल, पण बदललेले लोक कायम लक्षात राहतील. वेळ वाईट आहे पण साथ मजबूत आहे. वाईट वेळेत साथ सोडलेल्यांना विसरून जा, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ दिली त्यांचे मोल अजिबात विसरू नका. वाईट वेळ सांगून येत नाही, त्याची वाट पाहण्यापेक्षा सकारात्मक राहून कामे करा. चांगली वेळ हवी असेल तर आधी वाईट वेळेला सामोरे जा. बाळू मामा म्हणतात, वाईट वेळ आली तर घाबरून जाऊ नका. त्यापेक्षा त्याला सामोरे जाऊन धीराने काम करा. असं म्हणतात, वेळेनुसार जखमा भरल्या जातात, पण या जखमांची कोणतीही अशी वेळ नसते. वेळ ही हातातून सहज निसटते. तिला पकडून ठेवायची, निसटून द्यायचे नसेल. ते आपल्या हातात असते. वाईट वेळ मोजमाप करण्यापेक्षा त्यातून बाहेर येण्याचा मार्ग शोधा. चांगल्या वेळेचा शोध घेण्यापेक्षा वाईट वेळेतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधा. वेळ कितीही वाईट असली तरी देखील त्यातून एक चांगली वेळ येतच असते. बाळू मामाचा कृपाप्रसाद मिळवण्यासाठी या चॅनलला लाईक जरूर करा. बाळू मामा म्हणतात, वेळ माणसाला सर्व काही शिकवते, आयुष्य जगायला सुद्धा. वेळ दिसत नसली तरी बरंच काही दाखवून देते. आनंदाने जगायचे असेल तर वेळेची चांगली किंमत करा. वेळेनुसार बदला, त्याचे फायदे होऊन आयुष्य सुखकर होईल. वेळेनुसार बदला, वेळ तुमच्यानुसार बदलेल आणि तुम्हाला चांगले आयुष्य देईल. चांगली वेळ म्हणजे काय याचे परिपूर्ण उत्तर कोणालाही देता येणार नाही. चांगल्या वेळेचा शोध कधीही संपत नाही. वेळ ही आपल्यासोबत चालत जाते. वेळ चांगली येईल त्यासाठी चांगले कर्म करणे गरजेचे असते. चांगली वेळ आली की माजू नका, कारण वेळ कधी बदलेल सांगता येत नाही. वेळ मागून मिळत नाही, ती मिळाली की तिचा चांगला उपयोग करणे गरजेचे असते. चांगली वेळ मिळवण्याचे आपल्या हातात असते. त्यासाठी लागणारे योग्य मेहनत महत्त्वाची असते. दिवसाप्रमाणे वेळ बदलत असते, त्यामुळे प्रत्येक दिवसाने आनंदाने स्वागत करा. गेलेली वेळ परत येत नाही, त्यामुळे वाईट वेळ विसरून चांगल्या वेळेला मिठी मारा. बाळू मामा म्हणतात, वेळ आणि वेळेचे गणित कधीच कोणाला कळत नाही. तुम्हालाही कळत नाही तर चांगले, पण कळले तर त्याचा चांगला उपयोग करणे आपल्या हातात आहे. वेळेला कशाचेही औषध नाही. चांगली वेळ ही आपल्याला हातात असते आणि वाईट वेळ ही आपल्या हातातच असते.
श्री संत बाळूमामा म्हणतात, नेहमी हसत राहा, हा सुंदर जन्म पुन्हा नाही. या 2 गोष्टीमुळे जग तुम्हाला ओळखते. तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेलाच रुबाब आणि तुमच्याजवळ काहीच नसताना बाळगलेला संयम. जगावे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे. शत्रू कोणीही असो, कितीही मोठा असो, कितीही बलवान असो, त्याला बिनधास्त सामोरे जावे आणि आपला विजय हासिल करायला हर हर महादेव. बाळूमामा म्हणतात, तुम्ही जीवनात कधीही निगेटिव्ह विचार करू नका, नेहमी पॉझिटिव्ह विचार करा. जिथे मन डगमगेल तिचे माझ्या नावाचे स्मरण करा. बाळूमामाच्या नावाने चांग भलं. आजचा चमत्कारी अंक कॉमेंटमध्ये 151 टाईप करा आणि बाळूमामाचा हा संदेश नेहमी ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. श्री संत बाळूमामा प्रसन्न.